एक वेणी जपा कर्णपुरा नग्ना खरा स्थिता लंबोष्टी कर्णिका कर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी वामपादोल्ल सल्लोहलता कंटकभूषणा वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रीर्भयंकरी. दुर्गेचे हे सातवे रूप कालरात्री या नावाने ओळखले जाते. सप्तमीला कालरात्रीची पूजा करण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. असे म्हटले जाते की 6 दिवस देवीची पूजा केल्यानंतर 7व्या दिवशी आपले मन सहस्त्रचक्रात स्थिर केले जाते. हे चक्र सर्वात शुद्ध आणि शुद्ध अवस्था आहे. यावेळी कालरात्रीची पूजा केल्याने आपल्याला विश्वातील सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि सर्व आसुरी शक्तींचा नाश होतो. देवीचे स्वरूप नावाप्रमाणे कालरात्री आहे. देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते. चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खड्ग तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे. तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा वरदमुद्रा स्थितीत आहे. देवीचे वाहन गर्धब आहे. रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत. देवीची दृष्टी विजेप्रमाणे चकाकणारी आहे. माता कालरात्रीचा उजवा हात नेहमीच वर उचललेला असतो आणि भक्तांवर तिच्या आशीर्वादांचा वर्षाव करतो. तिचा खालचा हात भक्तांना खात्री देतो की ते तिच्या संरक्षणाखाली निर्भयपणे जगू शकतात. तिला गुळाचा नैवेद्य खूप आवडतो आणि तिला लाल कपडे आणि रातराणीची फुले खूप आवडतात. देवीचे हे कालरात्री रूप शुभफळे प्रदान करते, म्हणूनच तिला शुभकारी, शुभंकरी असेही म्हणतात. दुर्गेचे हे अत्यंत शक्तिशाली रूप आपल्याला शिकवते की वाईट कितीही शक्तिशाली असले तरी तिने चांगल्यासमोर शरण जावे. देवी भागवत पुराणानुसार कालरात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही. अकाली मृत्यूचे भय राहत नाही. मनोकामना पूर्णत्वास जातात. तसेच भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचे देवी अतिशीघ्र निवारण करते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पुराणातील काही उल्लेखांनुसार कालरात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले गेले आहे. त्यामुळे तंत्रमंत्रांचे साधक कालरात्री देवीचे विशेष पूजन करतात. ही पूजा मध्यरात्री केली जाते. कालरात्री देवीची भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते आणि शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. अशी ही देवी कालरात्री पूजनीय आहे.